लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। देवणी पंचायत समिती परिसरात पिसाळलेल्या लांडग्यांचा धुमाकूळ। बातमी लातूर येथून। लातूरच्या देवणी शहरातील पंचायत समिती परिसरात आज दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास पिसाळलेल्या लांडग्याने अचानक धुमाकूळ घातला। या घटनेत 5 ते 6 नागरिकांवर जीवघेणा हल्ला झाला असून 2 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। जखमींना तातडीने उदगीर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे। हल्ला इतका झपाट्याने झाला की तो लांडगा होता की चित्ता हे नागरिकांना ओळखता आले नाही। क्षणात हल्ला करून प्राणी नजरेआड झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे सावट पसरले आहे। या हल्ल्यात इनाया इस्माईल मल्लेवाले वय 3, फैजान फिरोज येरोळे वय 9, युनुस सरदार मिर्झा वय 55, चन्नैया अप्पा भद्रशेट्टे वय 55 आणि गोविंदा माणिकराव मेहत्रे वय 38 हे 5 जण जखमी झाले आहेत। यापैकी युनुस सरदार मिर्झा आणि चन्नैया भद्रशेट्टे यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी उदगीर येथे हलवण्यात आले आहे। घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ वनविभागाला माहिती देण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित वनाधिकारी यांचा मोबाईल नॉट रिचेबल येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। वनाधिकारी सायंकाळी सुमारे 6 वाजता घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून तालुक्याच्या मुख्यालयी स्वतंत्र वनाधिकारी कार्यालय असावे अशी मागणी जोर धरत आहे। देवणी तालुक्यातील ही अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याने संपूर्ण शहरात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.